चमचमीत आमटी आणि सातपुड्याच्या पाटोड्या यासाठी 3 ते 4 कांदे उभे कापून घेऊन तव्यावर काळपट असे भाजून घ्यायचे आहेत। कांदे झाल्यानंतर खोबरं लालसर भाजून घेऊया। यानंतर अद्रक लसूण भाजून घ्यायचे। मिक्सरमधून तिघही जिन्नस कोथिंबीर आणि पाणी टाकून बारीक दळून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल तापवून घेऊन दळलेला मसाला, चटणी, हळद आणि गरम मसाला टाकून तेल सुटेस्तवर परतून घ्यायचं आहे। अर्धा मसाला बाजूला काढून घेऊया। आमटीसाठी गरम पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊन आमटी शिजवून घ्यायची आहे। काढून ठेवलेल्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचे। बेसन पिठात चटणी, हळद आणि मीठ टाकून पातळ असं पीठ लावून बारीक असे धिरडे याचे काढायचे आहेत। अशा पद्धतीने बारीक बारीक धिरडे काढून घेऊया। यानंतर काढून ठेवलेला मसाला सगळ्या बाजूने धिरड्यांना लावून घ्यायचं आहे। मी ज्या पद्धतीने लावते आहे असंच कोटिंग करायचं आहे। चवीला खूप छान लागतात, नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये येऊन मला नक्की कळवा। बारीक अशा पाटोड्या आपण कापून घ्यायचे आहेत। आपल्या पाटोड्या तयार आहेत। प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल।